दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकारले रूपाले गुणवंता भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहार विठ्ठल विठ्ठल घेऊनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी पांडुरंगा करो पांडुरंगा करो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज निगमनु मुकुरु सुधारी वरणौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि
जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा देवाचं काम काय आहे ते सांगणारा आणि हा भगवान परमात्मा किती दयाघन आहे त्याची भक्ती केल्यानंतर त्याचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या बाबतीमध्ये याचा भाव कसा आहे त्या भावाला व्यक्त करणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे विठाल विठाल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा ब्रह्मांड आणि जगत चालकाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट कृष्णानगर ताम्हाणे वस्ती मैत्री वस्ती त्रिवेणी नगर मोरे वस्ती चिखली परिसर व सर्व हा पूर्ण परिसर तर या पवित्र परिसरामध्ये कृष्णनगर चिंचवड पुणे या प्रभागामध्ये बऱ्याच वर्षापासून वर्ष 9 आहे 9 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची महिला सप्ताहाची परंपरा आपण सर्व मंडळीने चालू केलेली आहे तर या परंपरेमध्ये 2-4 वेळा कीर्तनाचा योग मला प्राप्त झाला मागचे 2 वर्ष कोरोनामध्ये गेले तुमची इच्छा असताना सुद्धा इथे कीर्तन तुम्हाला ऐकता आलं नाही किंवा सप्ताह झाला नाही भले आयोजकांनी सप्ताहाचं नियोजन केलं असतं तरी पण तुम्हाला येता आलं नसतं जरी तुमची खूप इच्छा असते तरी तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला येऊ दिलं काय प्रामाणिक आहे तुम्ही पटापट उत्तर देता मला तर 2 वर्ष कोरोनामध्ये गेले परिस्थिती अतिशय भयान होती भीषण होती आणि त्या काळात 2 वर्ष खंडित कार्यक्रम थांबला आपलाच नाही तर पूर्ण जग थांबलेलं होतं तिथे आपली काय कथा आहे सगळं जग थांबलेलं आहे पण या गोकुळ अष्टमीच्या पूर्व काळावरती भलेही जग थांबलेलं असेल भलेही आपला सप्ताह झाला नसेल पण प्रत्येकाच्या आठवणीमध्ये हा सप्ताह नक्कीच आला असेल जर सप्ताहाची आठवण तुम्हाला या काळात कोरोनाच्या काळात जर आठवली असेल तर समजायचं की सप्ताह झालाच म्हणून समजा म्हणजे खंडित आठवण तरी आणि काही झाला म्हणायचं कारण चांगल्या गोष्टीचा आठवण ज्या गोष्टी खूप छान असतात का त्यांच्याच आठवणी येतात म्हणून हा भव्य दिव्य स्वरूपातील महिला अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ आणि या नामयज्ञामध्ये अगदी कृष्ण जन्माष्टमीचे कीर्तन करण्याचा योग मला 2-3 वेळा प्राप्त झाला याही वर्षी जन्माष्टमीचे कीर्तन आपण सर्व मंडळीने माझ्याकडे सुपूर्द केलं या कार्यक्रमाचे या हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान हनुमंतराव मेत्रे काका आहेत आणि नाव हनुमान मंदिरही हनुमंतरायाचं आहे आणि त्याचं नाव सुद्धा हनुमंतरायाचं आहे तर अतिशय सुंदर असं नियोजन आहे त्याचबरोबर सर्व असणारी या कार्यक्रमामध्ये सक्रिय असणारी सगळी मंडळी उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार श्रीमान प्रकाशराव गुंगरवाडे हे उपाध्यक्ष आहेत ज्यांनी मला कीर्तन सेवा सुपूर्द केली अगदी वर्षभरामध्ये एकदा कीर्तन झालं की कीर्तनकाराचं काही घेणं देणं नाही अशी लोक जगत असतात पण कीर्तन करून आपल्या इथून गेल्यानंतरही वर्षभरात 4-2 वेळा फोन करणं दिदी कशा आहात कुठे प्रवास चाललाय पुण्याचं कीर्तन आहे ना लक्षात अशी आठवण करून देणारे गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे वयोनिष्ठ असणारे आपल्या सगळ्यांचं माया आपले श्रद्धास्थान व्हायला हरकत नाही आपले सायकर आप्पाजी सायकर तर असे सेक्रेटरी आपल्या या पूर्ण जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये श्रीमान बाळासाहेब लडकर खजिनदार आहे श्रीमान जनार्दन वाढवो
उपकार सर्व खजिनदार श्रीमान बाळासाहेब करडे, श्रीमान रामभाऊ ताम्हाणे, श्रीमान दत्तात्रय नामदेव म्हेत्रे, श्रीमान सुरेश जी गायकवाड, श्रीमान श्री सतीश जी कवडे, पंढरीनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर हंगू घुले, विजय जी वाघोले, विपुलजी म्हेत्रे, रत्नेश्वर गिरी, कॅप्टन शहाजी कदम, बाळासाहेब रामाणे आणि आधारस्तंभ आपल्या सर्वांचे लाडके अजय अप्पासाहेब सायकर. ही सगळी मंडळी खूप गोड नियोजन करतात. खरं पाहिलं तर यांची नावं घेतली याचा अर्थ हीच सगळी माणसं काम करतात असं नाही. तुम्ही सगळेजण त्यांच्या मदतीला आहे. अगदी कीर्तनाला ऐकायला येणारा वर्ग तिथपासून रुपयापासून अगदी मोठ्यातली मोठी देणगी देणारी माणसं, चटई उचलल्यापासून महाराजांचा अन्नदान करण्यापर्यंतची अगदी गायक गुणीजन सगळ्यांची व्यवस्था करणारी, सगळ्या मंदिराची व्यवस्था करणारी, सगळी त्या ठिकाणी असणारी देणगी गोळा करणारी, व्यवस्था करणारी सगळी मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय गिरीश सर, त्यांचं फार मोठं असं मोलाचं योगदान असतं. म्हणजे सरांचा स्वभाव अतिशय काय म्हणतात ना, की गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ आहे, पवित्र मन आहे. आणि पहा आता एवढं मी बोलते तरी पण सर म्हणतात नाही नाही नाही. याचाच अर्थ काय म्हणतात की तुकोबाने आभाळावर मोठे होते, पण महाराजांचा भाव कसा होता, अनु रेणू या ठोकळा तुका आकाश एवढा. पण महाराज काय म्हणायचे, लहानपण तेरे ना देवा मुंगी साखरेचा धर्म. अगदी तसं संगीतचं काम आहे. जिथं कमी आहे तिथे आपण जागा भरून काढावी, आपण जमेल ती सेवा मदत करावी, पण आमचं नाव नको कुठेच. असा हा पवित्र भाव अंतकरणामध्ये ठेवून सेवावृत्ती जपणारे आमचे गिरीश सर आहेत. त्याचबरोबर गिरीश सरांचा विद्यार्थी मला नाव काय प्रथमेश दादा शिंदे, फार छान लेकरू आहे, सुंदर मृदंग वादन आहे. आमची पूजाताई येवले सुंदर असा मृदंग वाजवते. दोन्ही मृदंगाचारासाठी जोरात टाळी वाजवायच्या. गायनासाठी आमच्या संगीताताई पांचाळ आहेत, प्रतिभाताई परभणे आहेत, त्याचबरोबर आमच्या राधाताई पांचाळ आहेत, आमच्या संजीवनीताई आहेत, ताईंना माझं वंदन आहे. त्याचबरोबर आमच्या हरिभक्त परायण पार्वतीताई आहेत, आमच्या कीर्तनकार हरिभक्त परायण पवित्र मन आहे, आमच्या स्मिताताई फडकळ आहेत. मी म्हणजे तेव्हा ओळख झालेली अजून लक्षात ठेवले नाही. आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण पुष्पाताई जाधव आहेत, स्मिताताई उत्तेकर आहेत. सर्व फार गोड नियोजन आहे. आणि महिला माता वर्ग टाळ्या उभ्या आहेत. अगदी बऱ्यापैकी पोशाख सारखा आहे, बऱ्यापैकी. आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे ना, त्याच्यावर पिवळ्या रंगाला जास्त प्राधान्य आहे. खूप जाणकार वर्ग आहे इथला, श्रोते वर्ग. खूप आनंद वाटतो. गिरीश सर हार्मोनियमची साथ देत आहेत. आणि या वर्षापासून श्रीकृष्ण जन्मोत्सव महिला सप्ताह कमिटी मी त्याचं नियोजन केलेलं आहे. अतिशय गोड असं नियोजन आहे. या कमिटीमध्ये असणाऱ्या सर्व माझ्या महिला माता वर्ग ते त्यांना काही ना काही सेवा काम करण्याची संधी, म्हणजे घरामध्ये पूर्ण वेळ प्रपंचासाठी देतात किंवा परिवारासाठी देतात. कुठेतरी सेवा, एक धार्मिक सेवा त्यांच्याकडनं घडावी, कुठेतरी त्यांच्या परिवारातलं जे काही कार्य आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी देवाच्या आशीर्वाद सोबत घेऊन त्या ठिकाणी त्यांनी हे काम करावं. याच्यासाठी एक सप्ताह कमिटी, महिला कमिटी आयोजन केलेलं आहे. या कमिटीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, ज्या काही सर्व सभासद सदस्य आहेत, त्या सर्व महिला माता वर्गासाठी जोरात टाळी वाजवायच्या. आमच्या सर्व गायिका, सुजाताई कोंढार असेल, छोटी भक्ती असेल, या सर्व आमच्या महिला गायिकासाठी, त्यामुळे 2 चौदार आहेत, सुंदर आहेत, तर यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवायच्या. या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी आपल्याकडे YouTube चॅनल आहे. हा, महिला कीर्तनकार हे YouTube चॅनल आहे. बरोबर. आणि आता आलेला आमचा माधवभाऊ वाघ हे जालन्याचे आहेत, पण आळंदीच्या परिसरामध्ये जॉब करतात. तर आमच्या माधव भैयाचं देखील YouTube चॅनल, नाव काय, गजर भक्तीचा हे YouTube चॅनल आहे. तर हे दोन्ही YouTube चॅनल या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी YouTube वरती पाहता येईल. फार गोड नियोजन आहे, खूप चांगलं नियोजन आहे. पुण्यातली लोक, शहरातली लोक एवढी व्यस्त असतात, पण या व्यस्ततेतून सुद्धा या सप्ताहासाठी आपण वेळ काढतो, धार्मिक कार्यक्रमासाठी वेळ काढतो, आपण सेवा करतो, श्रवण करतो.
जेणेकरून आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल. सुंदरशी सिस्टीम आहे, सिस्टीमला दादांचे देखील धन्यवाद. पवित्र वातावरण आहे, या पवित्र वातावरणामध्ये ईश्वराचं चिंतन पाहायचंय. इथे बरीचशी मंडळी माझ्या ओळखीची झालेली आहे, पण सर्वांची नावं घेणं शक्य नाही. त्याच्यामध्ये आमचे जाधव काका असतील, चंद्रकांतजी जाधव, त्याचबरोबर माझा शिष्य असणारा किरण भैया आहे, त्याचबरोबर लोणावळ्यावरून थेट आलेले कीर्तनासाठी आमचे सुतार गुरुजी आहेत, त्यांचे सर्व सहकारी मंडळी, असा खूप मोठा वर्ग इथे श्रोतेवर्ग कीर्तनासाठी आहे. परिचित अपरिचित सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, त्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठाला इथे बरीचशी महाराज मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, पण मला नाव सगळ्यांची लक्षात येत नाही. अशोक महाराज जाधव आहेत, सर्व हरिभक्तपराय गोरे काका आहेत. काका सगळ्यांचा मला परिचय नाही, नावाची अपेक्षा नसलेली माणसं आहात तुम्ही. फक्त आपल्याला चिंतन करायचं आहे, तरीही माझ्या अज्ञानाने एखाद्या महत्वाच्या माणसाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी, आणि खूप गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा आपण भगवान परमात्माच्या चिंतनाकडे वाटचाल करू. आणखी एखादं तुझं नाव राहिलं असेल तर मला आमच्या हरिभक्तपरायण पुरी महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांना माझा सप्रेम आहे, सगळ्यांना सादरवंदन. महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, आवार वृद्ध मंडळी, त्या सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहायचं आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा अर्थ अगोदर तुम्हाला सांगते, आणि अभंग सांगून झाला की चिंतनाला सुरुवात करते. अभंगामध्ये जिथपर्यंत प्रवास करता येईल तिथपर्यंत प्रवास करू, वेळ जिथे थांबेल तिथे थांबून घेऊ. ऐका काय करतात जगद्गुरु तुकोबरा अभंगामध्ये, हे गुनिया चक्र गदा गदा हाची धंदा करीतो. विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा धनी हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन त्याचा एक धंदा आहे, त्याचं एक काम आहे. काय काम आहे तर त्याचं, भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संहार.